नमस्कार. ज्यांनी आमचं RRC इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन यूज केलेलं आहे असे हॅपी कस्टमर आज माझ्या सोबत आहेत आणि खूप नामांकित डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून ते आज माझ्या सोबत आहेत. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रिंकू अग्रवाल माझ्या सोबत आहेत. त्यांनी अनुभव शेअर केलेला आमचा RRC ब्रॉडबँड इंटरनेट जेव्हा त्यांनी यूज केलं त्याच्यानंतरचा घेतलेला त्यांचा हा अनुभव. नमस्कार मॅडम, RRC मध्ये स्वागत आहे. थँक्यू मॅम. मी सध्या प्रेसिडेंट आहे इनरव्हील नॉर्थ क्लबची आणि मला खूप सोशल वर्क आहे. इतका हाय स्पीड नेटवर्क आहे की मी खूप हॅपी आहे याला वापरून. आणि मी म्हणजे माझं जे काम आहे ते मी 1-2 तास लागायचे मला, त्याला आता 1 तासातच होतंय. त्यामुळे मी खूप हॅपी आणि माझ्या क्लबच्या सर्व लोकांना सांगू इच्छित आहे की तुम्ही सुद्धा तेच यूज करा आणि आपल्या घरात RRC नेटवर्क यूज करा म्हणून. तुम्ही आता अनुभव घेतलेला आहे ज्यांनी आमचं RRC इंटरनेट हाय स्पीड कनेक्शन यूज केलेलं आहे असे खूप हॅपी कस्टमर माझ्या सोबत आहे आणि त्यांचा हॅपीनेस तुम्ही बघितलेलाच आहे. तुम्हाला जर माझ्यासोबत तुमचा पर्सनल कमेंट्स शेअर करायची असेल किंवा तुम्हाला जर माझ्यासोबत हॅपी कस्टमर म्हणून जोडायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता आणि माझ्यासोबत थेट बोलण्याची आणि भेटण्याची संधी सुद्धा उपलब्ध करू शकता. ना रिचार्जची भानगड ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्याकडे आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. शिक्षण विभागाची नारायणा स्कूलवर कारवाई टाळाटाळ. नारायणा स्कूलचे सर्व विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती. दिवाळी बजेट शॉपिंगचा लकी ड्रॉ झाला ओपन. RRC आणि न्यू गोरखपूरवाला यांचे आयोजन. अकोला पश्चिम मध्ये मराठा उमेदवार का थांबविला नाही? भाजपच्या पराभवाचे मोठे कारण आले समोर. नायलॉन मांजा विरोधात महापालिकेच्या कारवाया नाहीत. मोठ्या प्रमाणात विकला जातोय नायलॉन मांजा. हिवाळ्याची चाहूल. अकोल्यात आले शेकडो परदेशी पाहुणे. विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले तलाव. आता सविस्तर बातम्या. शासनाची कुठलीही मान्यता नसलेल्या नारायणा टेक्नो स्कूलच्या विद्यार्थ्यांजवळ UDIS क्रमांक नाही. त्यामुळे हे सर्व मुले शाळाबाह्य आहेत. अशा परिस्थितीत इतके मोठे विद्यार्थी शाळाबाह्य असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी आदेश दिल्यावर कारवाईस टाळाटाळ का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शासनाची कुठलीही मान्यता न घेता नारायणा टेक्नो स्कूलमध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळाच नियमबाह्य असल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांची कुठलीही नोंदणी झालेली नाही. त्यांचे UDIS क्रमांक तयार झाले नाहीत. त्याचबरोबर आता नव्या अपार नोंदणीत देखील या विद्यार्थ्यांचा समावेश नाही. अशावेळी नारायणा स्कूलमधील सर्व विद्यार्थी हे शासनाच्या नियमानुसार शाळाबाह्य ठरत आहेत. अशावेळी या शाळाबाह्य मुलांना इतर ठिकाणी ॲडमिशन घेताना मोठी अडचण तर येईलच. त्याचबरोबर त्यांना 10वी मध्ये बहिशाल अर्थात एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून परीक्षा द्यावी लागू शकते. असे सर्व नियमबाह्य काम होत असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी व जिल्हा प्रशासन नारायणा स्कूलवर मेहरबान का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांनी आदेश देऊनही गुन्हा दाखल होत नसल्याची माहिती खुद्द जिल्हा परिषद अध्यक्षांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली. नारायणा स्कूल संदर्भात जो विषय चर्चेत आहे त्या संदर्भात आज शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता आपण FIR नोंदवला होता आणि FIR नोंदवला असताना जो खदान पोलीस स्टेशनला त्यांनी पत्र दिलेलं आहे. तर पत्र दिलं असल्यानंतर खदान पोलीस स्टेशनचं म्हणणं आहे की असा कुठलाही शासनाचा नियम नाही आहे की जो शाळेवर आपण FIR नोंदवू शकतो. परंतु त्यांनी जे मार्गदर्शन मागवलं आहे SP ऑफिसला, तर ते SP ऑफिसमध्ये जो जिल्हा अधिकारी आहे टेबल सांभाळणारे ते जरा सुट्टीवर असल्यामुळं तो FIR नोंदवण्याचं त्यांना मार्गदर्शन अद्यापपर्यंत मिळालं नाही. त्यामुळं या शाळेचा जो प्रशासकीय नियमानुसार कारवाई आहे ही कारवाई प्रशासकीय नियमानुसार व्हावी असे अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छिते. अधिकाऱ्यांनी निर्देश दिले आपण की FIR नोंदवा, परंतु FIR नोंदवण्यासाठी पत्रच दिलेले आहे त्यांनी.
RRC नेटवर्क आणि न्यू गोरखपूरवाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी बजेट शॉपिंग स्पर्धेतील लकी ड्रॉ उघडण्यात आले. यात पारितोषिक विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. न्यू गोरखपूरवाला आणि RRC नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने दिवाळी बजेट शॉपिंगमध्ये लकी ड्रॉ हा उपक्रम घेण्यात आला होता. यामध्ये लकी विजेत्यांना आकर्षक बक्षीस होते. अकोलेकरांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. न्यू गोरखपूरवाला संचालक ऋषिक साहू आणि RRCचे नेटवर्कचे व्यवस्थापक प्रसाद पिसोडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम पारितोषिक आशिष तिडके यांचे कुटुंब आणि द्वितीय पारितोषिक कबीर कथले यांना मिळाले. प्रथम पारितोषिकामध्ये न्यू गोरखपूरवालातर्फे आकर्षक पैठणी देण्यात आली. द्वितीय पारितोषिकामध्ये RRC नेटवर्कतर्फे ब्लूटूथ बोट स्पीकर देण्यात आला. यावेळी विजेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी पटकावला आहे. आपण साडी सुद्धा बघू शकता, कारण विश्वसनीयता आणि गुणवत्ता हाच न्यू गोरखपूर वाल्याचा आहे एक ध्यास. तर हे जे पहिलं बक्षीस आहे ज्यांनी पटकावलंय, आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. खरेदी करताना वाटलं होतं असं काही उपक्रम असणार आहे? नाही, वाटलं नव्हतं. आणि जेव्हा तुमचं लकी ड्रॉ मध्ये पैठणीसाठी मिळालं आहे आणि जेव्हा हो. तुम्ही ही पैठणी बघताय, कसा आहे अनुभव? एकदम छान आहे. असे उपक्रम झाले पाहिजे. हो, झाले पाहिजेत. आनंद होतोय. हो, आनंद होत आहे, खूप आनंद होत आहे. जांभळा कलर जनरली सगळ्याच बायकांचा लाडका असतो आणि हो. तुम्हाला मिळालाय, कसा वाटतोय अनुभव? हो, छान वाटते. काय सांगाल महिलांना खरेदीसाठी इथे यायचं? या म्हणून इथं खरेदी करायला खूप छान दुकान आहे, वाजवी भाव आहे आणि छान दुकान आहे. आम्ही पण इथूनच घेत असतो नेहमी. लग्नाचा बस्ता पण घेत असतो. हा असा यांचा अनुभव होता. आणि दुसरं पारितोषिक ज्यांनी पटकवलंय तो आहे कबीर. तो त्याच्या आई सोबत आहे, दीपाली ताई सोबत आहे. RRC नेटवर्क तर्फे त्यांना मिळालेला आहे इलेक्ट्रॉनिक एक बोट स्पीकर. कसा अनुभव आहे ते? सर्वात पहिले धन्यवाद गोरखपूरचे आणि RRC चॅनलचे. आणि हा जो आम्हाला मान दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिली वेळ म्हणजे की हा उपक्रम मला वाटते यांनी यावर्षी सुरू केला आणि पहिल्याच वेळेस आम्हाला हा पारितोषिक मिळाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढल्या वर्षी मी परत नाव टाकेल आणि मी पैठणी घेऊन जाईल असे आश्वासन देते. आणि आमचं हे यावर्षीच नाही, मला साधारण 18-19 वर्ष झाले. त्या वर्षीपासून मी इथूनच खरेदी करते आणि पुढे पण करत राहील. आणि माझा हाच एक अनुभव आहे की मलाच नाही तर हे पारितोषिक सर्व महिलांना मिळाले पाहिजे. त्याच्यासाठी सर्वांनी इथे यावे आणि सर्वांनी याचा उपभोग घ्यावा. त्याबद्दल धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा असे उपक्रम RRC सोबत घेऊ असा विश्वास ऋषिक साहू यांनी बोलताना सांगितले. मैम, बहुत अच्छा अनुभव रहा है और हम चाहेंगे करके RRC के साथ हम लोग आगे और ऐसे कंटेस्ट करते रहे और काफी सारे ऐसे गिफ्ट्स और लोगों में दिए और लोग भी हमसे जुड़े और हम भी लोगों से जुड़े. यावेळी ऋषिक साहू, RRCचे व्यवस्थापक प्रसाद पिसोडकर, प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे, योगेश महाजन, अकबर खान आणि संजय वाघमारे उपस्थित होते. महिलांसाठी एक आवर्जून विषय असतो की खरेदीचा आणि नटायचा थटायचा, परंतु तो साज सौंदर्याचा थाट सजणार आहे आता न्यू गोरखपूरवाला. सगळे लग्न सराईचे दिवस सुरू आहे. नक्की खरेदीला नाही पण एकदा तरी व्हिजिट करा आमच्या भव्य दिव्य या दालनामध्ये. राज्यात महायुतीच्या लाटेत हरलेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात पराभव का झाला याचे कवित्व संपता संपत नसल्याचे चित्र आहे. 30 वर्ष ताब्यात असलेला मतदारसंघ हातून गेल्यानंतर विविध विषयांवर भाजप अंतर्गत चर्चा सुरू आहेत. अकोला पश्चिम या मतदारसंघात भाजप बंडखोर प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉक्टर अशोक ओळंबे या मराठा उमेदवाराला खाली बसवण्यात पक्षाचे मराठा खासदार व आमदार यांनी पुढाकार घेतला नसल्याची माहिती आहे. त्यांनी वेळीच पुढाकार घेतला असता आणि त्यांचे वजनी शब्द खर्च केले असते तर चित्र वेगळे असते, असा सूर पक्षात आहे. संघ परिवाराने डॉक्टर ओळंबे यांना थांबण्याचा सल्ला दिला होता, पण मराठा म्हणून खासदार व आमदारांनी यासाठी पुढाकार घेतला नसल्याची चर्चा परिवारात सुरू झाली आहे. त्यामुळे अकोला पश्चिममध्ये उमेदवाराला पाडण्याचे षडयंत्र कोणाचे असा प्रश्न आता विचारला जात आहे. तर दुसरीकडे वंचितची मते ही थेट काँग्रेस उमेदवाराकडे कशी गेली असाही प्रश्न विचारला जात आहे. भाजपला अनेक मराठा हिंदी भाषिक शहर अध्यक्ष भेटले. त्यांच्या काळात निरंतर अकोला पश्चिममध्ये पक्षाला विजय प्राप्त झाला. अकोला पश्चिममध्ये पहिल्यांदाच भाजपला फटका बसला, तो काँग्रेसमधून आलेल्या नव्या शहर अध्यक्षामुळे, अशी चर्चा पक्षात रंगली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये पतंग उडविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक, नायलॉन, सिंथेटिक मांजामुळे नागरिकांना तसेच पक्ष्यांना होणारी इजा व अपघाताच्या घटना दरवर्षीच घडतात. मात्र महापालिकेकडून याबाबत फारशा कारवाया होताना दिसत नाहीत. मकर संक्रांती जवळ येत असल्याने पतंग उडविणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून
यामुळे अकोला शहरातील जुने शहर, सिंदी कॅम्प, तेलीपुरा यासह विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात चायना मांजाची विक्री होत असल्यामुळे मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी दिलेल्या कारवाईच्या आदेशानंतर का होईना महानगरपालिकेला जाग आली. असे मंगळवारी मनपा अधिकाऱ्यांनी चायना मांजेची विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करून 5,000 रुपये दंड वसूल केला. मनपा क्षेत्रातील पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण झोन अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पतंग मांजा विक्री करणाऱ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची तपासणी करून प्रतिबंधित मांजा आढळून आल्यावर संबंधित व्यावसायिकाकडील असलेला साठा जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 10 डिसेंबर रोजी उत्तर झोन अंतर्गत तेलीपुरा चौक येथे तपासणी दरम्यान आरिफ खान यांच्याकडे चायना मांजाचा साठा आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक मोहम्मद अलीम, रोशन अली, मोहम्मद आसिफ, जोगेंद्र खरारे, विनोद गोराणे यांनी केली. अकोला शहरातील सिंदी कॅम्प ते खडकीपर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहन चालकांची गैरसोय पाहता या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे निर्देश 2022 मध्ये देण्यात आले खरे, मात्र तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे हा रस्ता मोकळा श्वास घेणार का असा प्रश्न निमित्ताने उपस्थित होत आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी 2012 मध्ये काँग्रेस काळात 14 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून 2015 मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रमुख 6 रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचा निर्णय घेतला होता. यामध्ये खदान ते कौलखेड ते खडकी या रस्त्याचा समावेश नव्हता. वर्तमान स्थितीत या मार्गावरून बार्शी टाकळी तालुका तसेच वाशिम ते यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रवासी व जड वाहतूक सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. यामुळे मनपा क्षेत्रातील खदान ते शिवापूर भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. या समस्येवर रस्ता रुंदीकरणाचा तोडगा असून त्या अनुषंगाने उपाययोजना राबवण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला आमदार वसंत खंडेलवाल यांनी दिले होते. मात्र यावर अजूनही अंमलबजावणी झालेली दिसत नाही. खदान ते कौलखेड ते शिवापूरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक मोठे वृक्ष आहेत. त्यांना धक्का न लावता रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान 4 फूट रुंद खडीकरण व त्यावर डांबरीकरण केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविल्यास या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात. डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRCचे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मोटरसायकल चालक मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर राजमुद्रा आणि भारतीय सेनेचे प्रतीक चिन्ह वापरत आहेत. तसेच काही मोटरसायकल चालक नंबर प्लेटऐवजी थेट पोलीस शब्द किंवा फॅन्सी नंबर वापरत आहेत. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की त्यांच्या विरुद्ध कधी कारवाई होईल. सेवा परमो धर्म हे ब्रीद घेऊन देशाच्या सीमा आणि देशातील नागरिकांचे शत्रूपासून रक्षण करण्याचे कर्तव्य अखंडपणे भारतीय सैन्य दल करतो. मात्र त्यांच्या मानचिन्हाचा अवमानकारक वापर मोटरसायकल वाहन चालकांकडून होत असून भारतीय सैन्याचा स्वाभिमान असणाऱ्या मानचिन्हाचा गैरवापर करून हे इंडियन आर्मीचे मानचिन्ह नंबर प्लेटवर लावून अवमान करणाऱ्या वाहन चालकांवर संबंधित विभागाने त्वरित कारवाई करण्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच शहरात अनेक मोटरसायकलवर नंबर प्लेटऐवजी पोलीस व फॅन्सी नावे लावून सर्रास मोटरसायकली शहरात चालवल्या जात असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शहरात फॅन्सी नंबर प्लेटची क्रेज दिवसेंदिवस वाढत असून अनेक मोटरसायकलीवर 4 चाकी वाहनांवर वाहनाचा क्रमांक लक्षात येणार नाही अशा प्रकारच्या नंबर प्लेट लावल्या जात आहेत. मात्र हे सर्व होत असताना वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने म्हणाव्या त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याने वाहन चालकांची हिंमत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेले केंद्रीय विद्यालय अखेर अकोल्यात मंजूर करण्यात आले असून केंद्र सरकारच्या वतीने निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 3 केंद्रीय विद्यालयांना मंजुरी देण्यात आली असून यामध्ये अकोल्याचा समावेश झाल्याने माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे व खासदार अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
माजी खासदार तथा माजी मंत्री संजय धोत्रे यांनी केंद्रीय विद्यालयासाठी प्रयत्न केले होते. जिल्हा परिषदेतील आगरकर कन्या विद्यालय येथे 5 खोल्यांची या विद्यालयासाठी उभारणी केली होती व जिल्हा परिषदेने त्याला मंजुरी दिली आहे. तसेच कौलखेड खडकी परिसरात 5 एकर जागेचा या विद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय विद्यालयाचा मार्ग सुकर झाला असल्याने या निर्णयाचे विद्यार्थी व पालकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. केंद्रीय विद्यालयासाठी माजी शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केलेले प्रयत्न व पाठपुराव्याला केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे केंद्रीय विद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार असून या माध्यमातून निश्चितच विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य होईल. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कायम सहकार्य लाभले असा आशावाद खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केलाय. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोकसंचालित साधन केंद्र व बचत गटातील महिलांच्या योगदानातून निर्माण झालेले तेजस्विनी भवन हा पथदर्शी उपक्रम आहे. साधन केंद्रातर्फे उभारलेली ही महाराष्ट्रातील प्रथम इमारत असून इतर सर्व विभागांसाठी हे कार्य अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे केले. डाबके रोडवरील उगलेवाडीत तेजस्विनी भवन साकारण्यात आले असून या वास्तूचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी, महाबीजचे योगेश कुंभेजकर, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर, राजश्री कोलखेडे, महामंडळाचे विभागीय अधिकारी केशव पवार, विभागीय उपजीविका सल्लागार पवन देशमुख, जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, केंद्राच्या अध्यक्ष सुवर्णा वाघमारे व व्यवस्थापक सोनाली अंबरते आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की बचत गटांच्या चळवळीतून एक चांगली वास्तू निर्माण झाली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंबाचा व समाजाचाही विकास होतो. त्या दृष्टीने विविध व्यवसाय उपक्रमांची जोड देऊन हे कार्य आणखी पुढे न्यावे. शेतीपूरक व्यवसायांबरोबरच इतर व्यवसायांचाही विचार व्हावा. लोकसंचालित साधन केंद्राचे कार्य इतर विभागासाठी अनुकरणीय आहे. महिला आर्थिक विकासासाठी ज्या ज्या घटकांमार्फत ज्या ज्या विभागांमार्फत काम होतं त्या सर्वांसाठी हा एक पथदर्शी उपक्रम म्हणायला काही हरकत नाहीये. हिवाळ्याची चाहूल लागताच हजारो किलोमीटरचा प्रवास करीत शेकडो विदेशी पक्षी जिल्ह्यातील विविध पाणवठ्यावर येतात. त्यांचे आगमन झाले असून या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. विदेशी तसेच उत्तरेकडील थंड प्रदेशामधून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे अकोला जिल्ह्यातील जलाशयांवर आगमन सुरू झाले आहे. सकाळी आणि सायंकाळी आकाशात उडणाऱ्या या पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. भारताच्या उत्तरेकडील देशांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाल्यानंतर पक्षी दरवर्षी भारतात येत असतात. हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे परदेशी पक्षी दक्षिण भारताकडे जाताना अकोला जिल्ह्यात काही काळ मुक्काम करत आहेत. यातीलच काही पक्षी अकोल्यातल्या कापशी तलाव, कुंभारी तलाव, आखतवाडा तलाव, काटेपूर्णा जलाशय, पोपटखेड तलावासह जलाशयांवर दिसत आहेत. तर काहींचा 2 ते 3 महिन्यांचा दीर्घ मुक्काम असतो. तर काही पक्षी 1 ते 2 दिवस थांबून पुढच्या प्रवासाला निघत आहेत. पक्षीप्रेमी देवेंद्र तेलकर यांच्यासह निसर्गप्रेमी नेत्रसुखद दृश्य टिपत आहेत. यामध्ये चक्रयाक, तूतवार, कॉटन पिग्मी, नॉर्दर्न शिंचलर, रेड फिस्टड पोचाई, ब्राह्मणी धार, पद्मकदंब, ग्रे गेनी, चक्रांक बदक, मुनिया, गडवाल, शंकर कॉमन पोचाई, छोटा आलर्जीसह अन्य परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याचे जिल्ह्यातील बहुतांश जलाशयावर दिसून येत आहे. पक्षी निरीक्षकांसाठी ही पर्वणीच राहते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी.
शिक्षण विभागाची नारायणा स्कूलवर कारवाई टाळाटाळ. नारायणा स्कूलचे सर्व विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती. दिवाळी बजेट शॉपिंगचा लकी ड्रॉ झाला ओपन. आरआरसी आणि न्यू गोरखपूरवाला यांचे आयोजन. अकोला पश्चिममध्ये मराठा उमेदवार का थांबविला नाही? भाजपच्या पराभवाचे मोठे कारण आले समोर. नायलॉन मांजाविरोधात महापालिकेच्या कारवाया नाहीत. मोठ्या प्रमाणात विकला जातोय नायलॉन मांजा. हिवाळ्याची चाहूल. अकोल्यात आले शेकडो परदेशी पाहुणे. विदेशी पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजले तलाव. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आरआरसीच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा आरआरसीचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा आरआरसी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे आरआरसी ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन?